कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आपली सकाळ आत्ता झालेली आहे। गुड मॉर्निंग। व्ह्यू दाखवतो तुम्हाला वरचा कसा झालाय। सूर्यदादा लपून बसल्यात। मित्रांनो, रोजच्या वाणी एका मिनिटात आंघोळ करून येतो बघा। आंघोळ झालेले फुल पॉवर मध्ये। आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो। मगाशी काय सूर्यदादा लपून बसलेलं, आता आल्यात बघा वर, सप्पे गावल्यात। मित्रांनो, आजचं नियोजन म्हणजे आज आपला कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि कॉलेजमध्ये व्लॉग कसं करायचं येऊन पहिला जरा असं आतनं नर्वस फील वाटायला। आपल्याला कॉलेजला जायच्या आधी एक काम आहे। आपल्या ऑक्सला, ते पोल्ट्रीवरच्या ऑक्सला जो ब्लोअर जोडलेला आहे, तो ब्लोअर सोडून एक छोटी ट्रॉली जोडून आणायची घरापाशी। चला घेऊन येऊया। पोल्ट्रीपाशी जायचं कसं हा प्रश्न पडला म्हटलं की उत्तर लगेच असं दिसतंय बघा। कसं आहे चार्जिंगवरची गाडी, चार्जिंगवरची गाडी घेतो आणि जातो लगेच पोल्ट्रीवर। तर जाता आता ग्रीसिंग पंप पण द्यायचं म्हणलो आणि स्कूटी तर घेतल्याच। आपल्या भावाला अर्जुन दादांना पण घेतलेला आहे आणि चाललोय खाली मळ्यात। बागत पाणी सोडलेलं काल, आज लई थंडी वाजायला लागली सकाळ सकाळी। तर तोडायचं तर तिने कॅन्सल केली, ती जी येणार होती तिने, त्यामुळं ब्लोअर आणि ट्रॅक्टर न्यायचं पण कॅन्सल झालं। पण ग्रीसिंग पंप तेवढं देऊन आलो पोपट काकांच्यात। ट्रॅक्टर न्यायचं कॅन्सल झालं तर म्हणताना काय लई उशीर खाली थांबलं नाही, कॉलेजला जायला वेळ होईल म्हणताना लगेच घराकडे निघालो। मित्रांनो, कॉलेजसाठी तयार झालोय। व्हाईट शर्ट आणि ग्रे पॅन्ट घातल्या, बॅग पण घेतल्या, घरातून बाहेर पडलोय। माझं कॉलेज आहे बघा सांगलीत। मला इथून पहिला बेडगेतून मिरजेत जायला लागते, मिरजेतून सांगलीत जायला लागते। आपलं दाजी चालल्यात मिरजेला, दाजींनी संघ गाडीवरून जायचं मिरजेपर्यंत, तिथनं पुढं पोरांसंग जायचं। कॉलेजसाठी निघलोय बघा। मित्रांनो, मिरजेत पोहोचलेलो आहे। डोळ्याची पाक वाट लागली गाडी चालवून। कॉल करतो, जोरदार म्हटला स्टेशन पुढे थांब। हे आपल्या मिरजेचं पोलीस स्टेशन आहे बघा। फायनली पार्टनर आलेला आहे बघा मित्रांनो। तो 1 मिनिटात म्हणून 10 मिनिटानंतर आलाय। निघलोय कॉलेजसाठी। कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे। आपल्या वॉटनीच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये बसलेलो आहे। अजून कोण आले नाहीत, सगळ्यात आधी आपण आलोय बघा। तर फायनली एक लेक्चर सुटलेला आहे, हे बघा आभार। आता चाललोय कॅन्टीनमध्ये। मित्रांनो, लेक्चर एक होतं ते कॅन्सल झालंय, आता चाललो घरी। मित्रांनो, आपण मिरजमध्ये पोहोचलेलो आहे। मिरजपर्यंत आलोय जोडीदाराच्या गाडीवरनं। आता इथून पुढं मला बसनं जायला लागणार आहे। आपल्या स्टॉपवर आलेलो आहे। बसमध्ये एवढा हाल झालं म्हणून सांगू तुम्हाला। मोबाईल वर काढायला सगळं जागा नव्हती, उभारून यायला लागलं। आपल्या मळ्यातून असा व्ह्यू दिसतोय। त्या साईडला आर्गेचा कारखाना आहे। फाटीपासून पोल्ट्रीपर्यंत चालत यायला लागलं आणि इथं आल्यावर अर्जुनदादा तर पावलं, कारण अर्जुनदादाची गाडी पोल्ट्रीवर आहे आणि ते आता घरला घेऊन जाणार मी। गाडी घेतलोय, आता चाललोय घरी। गाडी घेऊन घरी चाललोच होतो, रस्त्यात परसुबाई दिसला, ट्रॅक्टरनं औषध मारायला लागलाय। डायरेक्ट घरात रॉयल एंट्री मारल्या। आता सगळ्यात पहिला जेवण करून घेतो। हातपाय धुवून कपडे बदलून जेवण केलं। जेवण करून झाल्यावर आता चाललोय पैपा टाकायला काल राहिलेला। लई नाही, थोडंच पैपा राहिला राहायच्या। काल निम्मा प्लॉट टाकलाय, फक्त निम्मा राहिला, निम्म्यातला निम्मा राहिला। पायपा टाकून कंप्लीट झाल्या। वरचा प्लॉट काल झालता, खालचा बी अर्धा काल झालता आणि राहिलेला आत्ता पूर्ण केला। सूर्य बघा, पायपा तर टाकून झाल्यात। आता आपल्याला वरच्या रानातनं मक्क तुडून आणायचं जरा आपल्या जनावरांसाठी। वरच्या रानात ट्रॅक्टर आहे, जाताना चाल जायचं आणि येताना ट्रॅक्टर घेऊन यायचं। मक्क पण जराच राहिले। सबलाईनपासून वरचं सगळं झाले आणि सबलाईनपासून खाली पण निम्म्यावर आले। सूर्य बघा कसं दिसायला। वैरण तोडून घेतलेली आहे, आता आपल्या ट्रॅक्टरात भरायचं आणि घेऊन जायचं घरला। अर्जुन दादा त्यांना सांगितलं तुमचं तुम्ही भरून घेऊन या म्हणून, आणि मी गाडी घेतलो आणि निघालो बघा। त्या मक्यातल्या सबलाईन वरची एक टाकल्या, खालची अजून टाकायची आहे, पण वरची सबलाईन सरळ करून जोडायची आहे। तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय करायचं आहे। त्या सबलाईनपाशी खोर लागणार आहे, पहिला खोर उचललो आणि चाललोय आता रानात। सबलाईन अजून जोडली नाही, ह्या सबलाईनच्या जागेला ही असं पाणी पाजण्यासाठी आळं केलं तर ही आळू पहिला सफाई करायचं आणि मग सबलाईन ह्याच्यावर टाकायचं आहे। त्यासाठी लागणार होतं बघा एक खोरं, आणि व्ह्यू बघा कसा आहे।
क्वालिटी द्यायचा प्रयत्न तर केला आहे, एका लेवलमध्ये केलं आहे. आम्हाला अख्खे व्ह्यू बघा कसं दिसतोय. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल का नाही काय आयडिया नाही, पण व्ह्यू बघा कसं दिसतोय आणि चंद्र बघा. शेवट दिसायला बघा नजारा, शेवट. सारखं सारखं बघितलं तरी हा व्ह्यू बघून मन भरत नाही, सारखंच असं बघत बसावं वाटतंय. आजचा व्ह्यू जरा खतरनाकच आहे. रात्रीचे 11:36 झाल्यात. आत्ता छोट्या वेळाचा फोन आलता, कोंबड्या आल्यात. छोट्या वेळाच्या कोंबड्या उतरायला जायचं आहे. सध्याला तर रस्त्यावर आहे, रस्त्याला येऊन क्लिप केल्या कारण घरापाशी सगळी झोपलेली आहेत. आपल्याला समाधान आहे काय बघा. आम्ही यायला गाडी आली आहे बघा. आता छोट्या वेळा सांगणार आम्हीच गाडी घेऊन आली म्हणून. अभ्या अमरदादा काय इथं काही वस्ती राहिलेत बघा. पक्षी भरायच्या आधी बघून घ्या. नंतर पक्षी भरल्यावर दाखवतो. आता बघा कसं दिसतोय पक्षी भरल्यावर शेड. अमरदादा पाठीचे 4:28 झाल्यात. आत्ता कोंबड्यावरून संपल्यात. आजचा व्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करून जावा.